नमस्कार, माझं नाव समीक्षा दिवेकर दळणे. आम्ही इथे 8 तारखेला मी इथे 8 तारखेला ॲडमिट झाले. 9 तारखेला माझी डिलिव्हरी झाली. ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझा खूप छान होता. अगदी म्हणजे जेव्हापासून आम्ही इथे ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं तेव्हापासूनचं पहिले आम्ही महेश सरांना कन्सल्ट केलं. त्यांचा एक्सपिरियन्स नंतर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं की एक्झॅक्टली प्रोसेस काय असते, कसे एक्सपिरियन्स असतात, बॉडीमध्ये कसे चेंजेस होत जातात, सगळं त्यांनी इन डिटेल प्रॉपर एक्सप्लेन केलं. इथले सगळे जो OPD मधला स्टाफ होता त्यांनी पण प्रॉपर हेल्प केली, प्रॉपर गाईड केला. सो ओव्हरऑल एकदम म्हणजे पूर्ण लास्ट स्टेजपर्यंत एकदम रिलॅक्स फील झालं. कुठेही असं कधी स्ट्रेस किंवा टेन्शन असं कधी वाटलं नाही. सो माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. नमस्कार, माझं नाव प्रज्ञा चेतन राऊत. आमचं म्हणायला गेलं तर आमचं बेडेकर हॉस्पिटलशी ऑलमोस्ट 50 वर्षापासूनचं नातं आहे. आमची ही 3rd जनरेशन आहे आयडियली बघता, कारण आमच्या आजोबांपासून मोठे डॉक्टर होते तेव्हापासून आमच्या पूर्ण घराण्याची जी काही ट्रीटमेंट होती ती सगळी बेडेकर हॉस्पिटलमध्ये झालेली आहे. सो बघायला गेलं तर माझे मिस्टर, नंतर माझा भाऊ, नंतर आता माझा मुलगा, माझ्या बहिणीचा मुलगा आणि आता परत ह्याचा मुलगा. सो आमचं ओव्हरऑल सगळी जनरेशन ही बेडेकर हॉस्पिटलमधलीच आहे. तो त्याच्यामुळे आमचं म्हणजे आम्हाला दुमत नाहीच आहे की ह्याच्यामध्ये आम्ही कोणाचं सेकंड ओपिनियन घेणं वगैरे बनतच नाही. सो बेडेकर हॉस्पिटलबद्दल आमचं काहीच म्हणजे त्याच्यावर कोणी चॅलेंजेस नाही करू शकत. सो आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स हा एक्स्ट्रीमली सॅटिस्फॅक्टरी आहे. मला असं वाटतं बेडेकर हॉस्पिटलसोबत जे कोणी जोडलेले आहेत ते कधीच निगेटिव्ह फीडबॅक देणार नाही, कारण की त्यांचा एक्सपिरियन्स हा एकदम वेगळा असतो. त्यांच्यासोबतचं जे वागणूक आहे, त्यांचं जे रिलेशनशिप आहे त्यांच्या स्टाफसोबत आणि त्यांच्या डॉक्टरांसोबत ते खूप वेगळं असतं. सो मे बी त्यांचा फीडबॅक जेव्हा आपण घेऊ तेव्हा सगळ्यांचा चांगलाच फीडबॅक असेल आणि माझाही खूप चांगला फीडबॅक आहे. असंच चालत राहावं आणि वर्षानुवर्ष हे रिलेशनशिप मेजॉरिटी आपल्याकडे जे ते वंशानुवंश येणारेच असे पेशंट जास्त आपल्याला बघायला मिळतील, कारण ज्यांनी आधी ज्यांच्या डिलिव्हरीज बेडेकरमध्ये झालेल्या आहेत, सो मला नाही वाटत त्यांनी नंतर कुठेही सेकंडरी म्हणजे त्यांनी अप्रोच केला असेल. सो हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आणि आता 75th इयर आहे. सो ह्याच्यापेक्षा चांगलं काही असूच शकत नाही औचित्य. थँक्यू सो मच फॉर ऑल द सर्व्हिसेस आणि असंच काम करत राहा, चांगलं काम करत राहा आणि नवीन नवीन पेशंट्स तुमच्याकडे नक्की येत राहतील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.